महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। सरकारने कामं करून घेतली आहेत, पण 76,000 कोटींची बिलं थकवलेली आहेत। 76,000 करोडचा अतिरिक्त भार वाढलाय। त्याच्यामुळे शिंदे सरकारची डोकेदुखी आता प्रचंड वाढतीये। सरकारने या संदर्भात बैठक बोलावली असं कळतंय आणि या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातिमी यांच्याकडून। रिद्धेश, ही जी बैठक होईल त्याच्यासाठी नेमकं कोण कोण उपस्थित असेल आणि तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न होईल असं कळतंय, काय नेमका तोडगा निघू शकतो, काय अंदाज बांधता येईल? नक्कीच आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये अनेक विविध प्रकल्पांची कामं आहेत ती सुरू आहे आणि या विविध आपण पाहिलं तर विभागाच्या प्रकल्पांची कामं सुरू आहे। मात्र या विभागामार्फत ज्या कंत्राटदारांना जो कामं दिली होती त्या कंत्राटदारांचे जे पैसे आहेत ते अद्याप तरी थकीत आहे। पाहिलं जवळपास 75,000 कोटींपेक्षा जास्त ही अमाऊंट आहे। एकंदरीत पाहिलं या विषयावरती त्यांनी अनेकदा मंत्रालयामध्ये ही फेऱ्या देखील मारल्या, मात्र त्यांच्या जी आहे ती जी मागणी आहे ती पूर्ण त्यांचे जे पैसे आहेत ते पास होत नाही आणि या अनुषंगाने त्यांनी आहे जो आंदोलन हाक दिली आहे। मात्र आंदोलनाच्या आधीच आहे त्यांची जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत महत्त्वपूर्ण बैठक आजही ऑनलाईनच्या माध्यमातून बैठक पार पडणार आहे। आजच्या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महसूल खात्याचे देखील जे अधिकारी असतील व ते मंत्री असतील ते देखील उपस्थित असतील आणि व सर्व कंत्राटदारचे जे संघटनेचे जे सर्व पदाधिकारी असतील ते उपस्थित असतील। आजच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो, कारण पाहिलं जो अमाऊंट आहे तो खूप जास्त मोठा आहे आणि सरकारवरती ऑलरेडी काढण्यासाठी तितकाच ठासूळ तोडगा निघणं सुद्धा तेवढंच आवश्यक असेल। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।